लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, 21वा हप्ता आणि 22वा हप्ता 3,000 रुपये वाटप. खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण 21व्या हप्त्याची वाट बघत होते. म्हणजे मागील महिन्याचा जो काही मार्च महिन्याचे 1,500 रुपये आहेत, त्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते. परंतु अपडेट काय आले? 21वा हप्ता आणि 22वा हप्ता हे 2 महिन्याचे 1,500 3,000 रुपये वाटप. सर्वात मोठी खुशखबर आहे. तसेच मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी जबरदस्त काही महत्त्वाचे अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेले आहेत. त्या अपडेट पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. माझी फक्त एकच विनंती आहे, व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. बघा मग काय नवीन अपडेट आलेले आहेत. लाडक्या बहिणींनो, नवीन अपडेट जाणून घेणं फार गरजेचं आहे. भरपूर बहिणींचा हप्ता देखील बंद होत आहे. काय कारणामुळे आणि ते कुठे बघायचं की आमचा हप्ता कशामुळे बंद झाला? काय होत आहे की भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला, परंतु त्यांना माहीतच नाही की कशामुळे हप्ता बंद झाला. माहीत असायला पाहिजे ना की हप्ता कशामुळे बंद झाला. या कारणामुळे माझा हप्ता बंद झाला असेल, त्या कारणामुळे माझा हप्ता बंद झाला असेल. तर ते कारण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला सर्व सांगतो. हे बघा, आता भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला असेल, त्यांनी पण बघा. आणि तुम्हाला ते कुठे बघायचं आहे की कशामुळे तुमचा हप्ता बंद झाला, कोणत्या चूकमुळे तुमचा हप्ता बंद केला, ते कसं बघायचं ते पण सांगतो. आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना वाटप संदर्भात पण माहिती आहे, ती माहिती पण सांगतो. बघा आता संपूर्ण अपडेट. हे पहा, केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ओके, तर 30 एप्रिल पर्यंत तुम्ही ई केवायसी मध्ये दुरुस्ती करू शकता, ज्यांचे मागील महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठी. ओके, तर 30 एप्रिल ही देण्यात आलेली आहे आणि ही शेवटची तारीख असणार आहे. आता याच्या नंतर तारीख भेटणार नाही. ओके, आणि जर 30 एप्रिल पर्यंत तुम्ही ई केवायसी दुरुस्ती केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊन जाईल. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे मागील हप्ते थांबलेले असतील तर 30 एप्रिलच्या पहिलेच तुम्ही ई केवायसी दुरुस्ती करून घ्या. अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झाला, परंतु त्यांचे कारण त्यांना समजले नाही. त्यांनी थेट जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयातून कारण समजून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. बघा, आता भरपूर बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत. कशामुळे थांबलेले आहेत? ई केवायसी मुळे थांबलेले आहेत की तुमचे जवळ 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत होता, किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे. कशामुळे तुमचा लाभ बंद झाला हे तुम्हाला संपूर्ण माहित पडणार आहे. हे बघा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात तुम्हाला ही माहिती भेटणार आहे कशामुळे तुमचा हप्ता बंद झाला. ज्या बहिणींचा हप्ता बंद झाला असेल त्यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय जाऊन ती माहिती बघून घ्यावी कशामुळे तुमचा हप्ता बंद झाला असेल तर. ओके, परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता तुम्हाला भेटलाच नसेल ना, तर त्याचं एकच कारण आहे, तुम्ही ई केवायसी अजूनपर्यंत दुरुस्ती केली नाही. माझ्या माहितीनुसार तुम्ही ई केवायसी दुरुस्ती करायला पाहिजे, तरच तुमचे थांबलेले हप्ते पण येऊ शकतील. ओके, त्यामुळेच ही तारीख तुम्हाला वाढवून देण्यात आलेली आहे ना. तर ही तारीख कशासाठी दिलेली आहे मग? 30 एप्रिल ही मुदतवाढ दिलेली आहे ई केवायसी दुरुस्तीसाठी. आणि भरपूर बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत ई केवायसी दुरुस्ती केली नाही म्हणून. त्यामुळे ज्या बहिणी ई केवायसी दुरुस्ती करतील त्यांचे जेवढे पण थांबलेले हप्ते असतील, मग नोव्हेंबर, डिसेंबर जेवढे पण ते मागील हप्ते थांबलेले असतील ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु ई केवायसी दुरुस्ती नंतरच. त्यामुळे 30 एप्रिल ही अंतिम मुदत आहे आणि मुदतवाढ दिलेली आहे. ही तारीख पण संपून गेली होती, परंतु अजून 1 महिना मुदतवाढ दिली. 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. आता लवकरात लवकर ई केवायसी दुरुस्ती करून घ्या जर तुमची ई केवायसी चुकीची असेल तर. पुढे बघा, तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल अथवा बंद झाला असेल तर तुम्ही तुमच्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात लाभ बंद का झाला याचं कारण समजणार आहे. ओके, तर ज्यांचा हप्ता बंद झाला असेल त्यांनी महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तिथे तुम्ही विचारू शकता आणि ते तुम्हाला सांगतील पण कशामुळे झाला आणि यासाठी काय करावं लागेल ते तुम्हाला अधिक माहिती देतील. ठीक आहे, आणि आवाहन पण करण्यात आलं आहे बरं कार्यालयात. समजून घ्या तुमचं जे काही कारण आहे कशामुळे हप्ता बंद झाला, ते आवाहन करण्यात आलं आहे की तुम्ही ते समजून घ्या लवकरात लवकर. पुढे बघा, राज्यातील लाडक्या बहिणींना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी खास मेसेज केला आहे. महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन
आदित्य तटकरे मॅडमांनी केले आहे. त्याशिवाय नव्याने लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले. हे बघा, फॉर्म भरणे बंद झालेलं आहे, पुन्हा नोंदणी सुरू नाही बरं. कारण भरपूर लाडक्या बहिणी विचारत आहे की सर पुन्हा फॉर्म भरणे सुरू झाले का, तर नाही, नोंदणी बंद आहे आणि लाभ म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आता जो काही फॉर्म आहेत ते बंद आहेत. सुरू होतील तर त्याबद्दल अपडेट येईल, परंतु आता कुठलेही सुरू नाही, नोंदणी बंद आहे म्हणजे बंद आहे. ओके, पुढे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र ई-केवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. फक्त ई-केवायसी चालू आहे, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म बंद आहेत, फक्त केवायसी चालू आहे. ज्यांची केवायसी बाकी असेल दुरुस्तीची त्यांनी करून घ्यावी. चला ठीक आहे, एवढी संपूर्ण माहिती बघितली आजच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या आणि भरपूर बहिणींचा लाभ बंद झाला, त्यांनी कुठे बघायचं, काय कारण आहे, कशामुळे बंद झाला, ते तुम्ही ते कार्यालयात जाऊन ते तुम्हाला सांगणार आहेत. त्याबद्दल ही माहिती होती. कुठे बघायचं, कारण भरपूर बहिणी विचारत होत्या की आमचा लाभ कशामुळे बंद झाला, काय कारण आहे. शक्यतो ई-केवायसी दुरुस्ती ज्यांनी केली नाही त्यामुळेच लाभ बंद आहे त्यांचा. मी पण सांगत आहे तुम्हाला इथे डायरेक्टली. 21वा हप्ता आणि 22वा हप्त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट. 3000 रुपये वाटप होणार का? बघा, जशी मागच्या वेळी चर्चा सुरू झाली ती सेम तशीच चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. या 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये येतील म्हणून हे बघा, पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मग खरंच 3000 रुपये मिळतील का? हे बघा, जी-आर आलेला नाही अजून, कारण जी-आर आल्यावर संपूर्ण अधिक माहिती कळते. जी-आर येऊ द्या. जी-आर मध्ये जरी 2 महिन्याचा निधी असेल, 21वा आणि 22वा, म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा निधी असेल जी-आर मध्ये, तर तुम्हाला 3000 रुपये वाटप होऊ शकते. ओके, मागच्या वेळी पण तसंच सांगितलं की 3000 रुपये देऊ, 3000 रुपये देऊ, परंतु 3000 रुपये आलेच नाही, तेव्हा 1500 आले. यावेळेस पण तसंच होऊ शकतं. तुम्हाला 3000 रुपयेचा आता अपडेट भरपूर येत आहे की 3000 रुपये, सूत्रांकडून पण माहिती आलेलं की 3000 रुपये मिळतील, परंतु 3000 रुपये येत नाही, 1500 रुपये येतील आणि हा 21वा हप्त्याचे 1500 रुपये येतील असं मला वाटत आहे. बघू, जर 3000 आलं तर खूपच बरं आहे. जी-आर जरी तसा आला 3000 रुपये 2 महिन्याचा निधी घेऊन, तर मग तुम्हाला 3000 रुपये येण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही, 3000 रुपये येतील मग. आणि जरी एकच महिन्याचा निधी आला तर मग 1500 रुपये येतील. समजलं तुम्हाला? चला ठीक आहे. आता महत्त्वाचा तुमचा प्रश्न असेल, हप्ता कधी मिळेल मग? ठीक आहे, 1500 मिळत की 3000 रुपये मिळत, परंतु हप्ता कधी मिळेल? तर बघा, अशी अधिकृत कुठलीही माहिती आलेली नाही, परंतु मागील हप्त्याचा विचार केल्यानंतर अपडेट अशी मिळत आहे की 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान केव्हाही तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान. आलं लक्षात? तर 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो लाडक्या बहिणींनो, 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान. चला ठीक आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेली आहे. आणि एक महत्त्वाचं पुन्हा सांगतो, ई-केवायसी दुरुस्ती केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी दुरुस्ती करून घ्यावी लाडक्या बहिणींनो. ओके, चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी प्लीज पुन्हा हात जोडून विनंती करतो की चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.